मी तुमचा होस्ट पवन थोरात आज तुमचं स्वागत करतो द फॅमिली ट्रिप या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जात आहे सारसबाग या ऐतिहासिक ठिकाणी पुणे येथे। माझ्यासोबत आहेत माझी वाईफ, माझे 2 मुलं मिवान आणि रियान। सारसबाग येथे तळ्यातील गणपती म्हणून हे फेमस मंदिर स्थित आहे। गणपतीच्या आजूबाजूला पूर्णपणे पाण्याने भरलेले आहे। तिथे तुम्ही फिश बघू शकता त्या पाण्याच्या बाजूला। तिथे तुम्हाला टॉर्टॉइज दिसतील। मुलांना खेळण्यासाठी तिथे भरपूर मोठे गार्डन अवेलेबल आहे। चला तर आज आपण एक्सप्लोर करूया सारसबाग। सारसबाग येथे एंट्री करताना तुम्ही गेटवरच तुम्हाला फूल आणि प्रसाद मिळून जाईल। सारसबाग येथे मी काही फनी मोमेंट्स कॅप्चर केले आहेत विथ फॅमिली। तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला मंदिरात जाताना काही सीडी लागतील। त्या सीडी चढल्यानंतर तुम्ही थेट मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतात। इथे मिवानला आणि रियानला दोघांना घंटी वाजवायची होती आणि ते घंटी वाजवून खूप खुश झाले होते। तळ्यातील गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता ही मूर्ती। इथे मिवान आणि रियान परत म्हटले मामाला दर्शन करायचं। त्यांनी दोघांनी छान असे दर्शन घेतले। दोघांनी डोकं टेकलं तिथे। दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करण्याचं ठरवले। इथे हा गाभारा इथे पूर्ण शांतता असते। इथे बरेच ऐतिहासिक फोटो लावलेले आहेत आपल्या माहितीसाठी। सर्व ऐतिहासिक फोटो बघितल्यानंतर मंदिराच्या बाजूला आम्ही ठरवले थोडे फोटोशूट करूया। तिथे छानशी जागा होती ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण किती सुंदर प्रकारे असे फोटोशूट केलेले आहे फॅमिलीसोबत। तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत वन डे ट्रिप म्हणून इथे येऊ शकता। तिथे भरपूर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे सर्व अवेलेबल आहे। फोटोशूट करत असताना दादा मध्येच फोटोमध्ये आला, पण ठीक आहे, आपण समजू शकतो ही गर्दीचं ठिकाण आहे। पण तुम्ही बघू शकता चारी साईडला तळ्याने आत असलेला हा गणपती। तळे तुम्ही बघू शकता। हा संध्याकाळी हा फाउंटेन पण सुरू होतो। या पाण्यामध्ये छोटे छोटे फिश असतात, टॉर्टॉइज असतात। मिवान आणि रियान हे दोघं बघत मला हाय करत होते। काही फनी मोमेंट्स कॅप्चर केल्यानंतर सारसबाग येथील भेळ ही खूप प्रसिद्ध आहे। तिथं आल्यानंतर भेळ जर मिस केली तर तुम्ही सर्व काही मिस करशाल। भेळ ही खूप तिथं सुंदर प्रकारे बनवली जाते आणि कुठल्याही तुम्ही सीझनमध्ये जा तुम्हाला तिथे कैरीची भेळ मिळेल। ते तुम्हाला फक्त 40 रुपयात एक चांगली प्रकारची भेळ, कैरीची भेळ बनवून मिळेल। रियान हा भेळसाठी वाट बघत बसलेला इथे। सर्वजण भेळची मजा घेत असताना तिथेच तुम्ही बघू शकता कावळे दादा पण आलेले आहेत भेळ खाण्यासाठी। भेळ खाल्ल्यानंतर मी आणि रियाने थोडा वॉक करून फोटोशूट करण्यासाठी पुढे गेलो। या फोटोमध्ये निकिताला काय नक्की पोज द्यायची ते काही समजले नाही, पण ठीक आहे, नवीन पोज होती म्हणून आम्ही शूट केला। तिलाही नंतर हसू येत होते। रियानला आणि मिवानला घेऊन मला अवघडल्यासारखं झालं होतं, पण मी नंतर सिंगल फोटो काढून नंतर त्यांचे फनी मोमेंट्स सगळे कॅप्चर केले तिथे। मिवान आणि रियानने खूप एन्जॉय केला या ठिकाणी। रियान तर आणि मिवान खूपच खेळत होते तिथे। तुम्ही तुमच्या लहान मुलांना तिथे खेळण्यासाठी घेऊन जाऊ शकतात। तिथे बरेच स्पॉट आहेत, तिथे लहान पोरं एन्जॉय करू शकतात। रियान पुढे पुढे पळत होती आणि त्याची मम्मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते। तर मित्रांनो, इथे भरपूर हॉटेल्स आहेत, तुम्ही इथे तुमचं फूड एन्जॉय करू शकतात। इथे तुम्हाला चायनीज, महाराष्ट्रीयन सर्व पद्धतीचे फूड तुम्हाला अवेलेबल आहेत। त्याप्रमाणे लहान मुलांसाठी सँडविच वगैरे पण अवेलेबल आहेत। पुढे गेल्यानंतर इथे लहान मुलांसाठी पाळणे आणि खेळणे सर्व अवेलेबल आहेत। इथे लहान मुलं खूप एन्जॉय करतात। इथे तुम्ही तुमच्या लहान मुलांचे सर्व मोमेंट कॅप्चर करू शकतात खेळण्याचे। इथे मिवान आणि रियानने खूप एन्जॉय केला, मी बघू शकतात। त्यांना या पाळण्यात बसायचं होतं आणि त्यांनी या गाडीमध्ये बसून खूप आनंद व्यक्त केला। ते दोघं खूपच खुश आहेत या पाळण्यात खेळताना, मला हाय करताय। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मिवान आणि रियानचं खेळून झाल्यानंतर त्यांना थोडी भूक लागली होती, तर आम्ही तिथले जवळच्या फूड कोर्टमध्ये जेवणासाठी गेलो। मेनू कार्ड तुमच्यासाठी शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकतात। ते सर्व प्रकारचे फूड अवेलेबल आहे। तिथे ज्यूस अवेलेबल आहेत, हॉट बिव्हरेजेस अवेलेबल आहेत। मेनू कार्ड बघून झाल्यानंतर आम्ही इथे चायनीज ऑर्डर केलं आणि चायनीजसोबत मिवानला डोसा खायचा होता।
तर डोसाही आम्ही मिवानसाठी ऑर्डर केला. तर तुम्ही बघू शकता मिवानने डोसा हा बघताच त्याला खाण्याची सुरुवात केलेली आहे. पण मिवान आणि रियानने चायनीजचाही लूप तुटवला. त्यांना चायनीजही खूप आवडत होते आणि खरंच सांगण्यासारखे तिथे चायनीज खूप चांगलं होतं, त्याची क्वालिटी चांगली होती. तुम्ही तिथे खरंच जाऊ शकतात. मिवान आणि रियानसोबत आम्ही फूड एन्जॉय केला. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुमच्या एक लाईकमुळे आणि एक सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप मोठे मोटिवेशन मिळेल आणि आम्ही तुमच्यासमोर नवीन असेच व्हिडिओ आणत राहू. आणि आमचा फूड एन्जॉय झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही आमच्या घरी परत आलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुमचे परत एकदा स्वागत आहे द फॅमिली ट्रिपमध्ये. थँक्यू सो मच.